नमस्कार. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम 24-25 मधील FRPच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना जे पेमेंट मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये मी कारखान्याला जे पत्रव्यवहार केला तर तो पत्रव्यवहार कारखान्याला 20 एप्रिल रोजी केला होता आणि सांगितलं होतं की FRP प्रमाणे शेतकऱ्यांना पेमेंट व्याजासह त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. कारण हायकोर्टने जो निर्णय 17 मार्चला दिला त्याची अंमलबजावणी भीमाशंकर कारखान्याने केली नाही, राज्यातल्या अन्य कारखान्यांनी केली. आणि हा हंगाम संपला आणि संपल्यानंतर कारखान्याने किती रिकव्हरी आली हे देखील 12% जाहीर केलं. हंगाम संपल्यानंतर केलं. तोडणी वाहतुकीचा खर्च किती आला हे देखील माहीत होतं. हंगाम एकदा संपल्यानंतर तुम्हाला जी रिकव्हरी आहे ही त्या हंगामाची माहीत झाल्यानंतर मागील हंगामाची रिकव्हरी त्याच्यात गृहीत धरण्याची नसते. कारण केंद्राचं जे धोरण आहे की FRP ज्यावेळी एखाद्या हंगामाची आपल्याला द्यायची असते त्यावेळी मागील गाळप हंगामाचा आधारभूत रिकव्हरी त्याला धरली जाते. परंतु आता 24-25चा हंगाम संपल्यानंतर जी FRP आपण देतो तो हंगाम संपल्यानंतर जी 12% रिकव्हरी त्या बेसवर द्यायला पाहिजे. मी जे पत्र दिलं की तुम्ही हायकोर्टने जो निर्णय दिला तर त्यानुसार जी FRP आपल्याला द्यायची आहे 3079 रुपये ही शेतकऱ्यांना डिले झाल्यामुळे लेट झाल्यामुळे व्याजासह दिली गेली पाहिजे. तसं करण्यात आलेलं नाही. एकतर द्यायचीच होती तर माझ्या पत्रामध्ये जे कारखान्याला 20 तारखेला पत्र दिलं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 12% रिकव्हरी ह्या हंगामाची आहे, त्यानुसार 3142 रुपये शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजे. तसं दिलं गेलं नाही. आणि मी सांगितलं होतं की जर आपण हे जे FRPचे पैसे 22 तारखेपर्यंत जर आपण दिले नाही तर 23 तारखेला आम्ही तशा पद्धतीनं साखर आयुक्तालयाकडे त्याची मागणी करू आणि त्यानुसार मी 23 तारखेला साखर आयुक्तांना पत्र दिलेलं आहे का व्याजासह आम्हाला 3079 रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे किंवा ह्या वर्षीची 12% धरली तर 3142 रुपये मिळाले पाहिजे. परंतु कारखान्याच्या संचालक मंडळाची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये अध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की त्यांनी स्टंटबाजी करण्याकरता हे केलं. आम्ही मीटिंग धरलेली होती. मला आपणा सर्वांना नम्रपणे या निमित्ताने सांगितले कारखान्याची बोर्ड मीटिंग ज्यावेळी घ्यायची असती तर तिथे एक पद्धत आहे का बोर्ड मीटिंगच्या अगोदर 7 दिवस किमान 7 दिवस हा अजेंडा काढला गेला पाहिजे आणि तो संचालकांना पाठवला गेला पाहिजे. त्यानुसार कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक सचिव रामनाथ हिंगे यांच्याकडे ती जबाबदारी आहे. आता यापूर्वीच्या देखील ज्या मीटिंग झालेल्या आहेत ते माझ्याकडे